परिच्छेद क्रमांक 12 मायेचा स्वीकार करणे अवश्य आहे. अशा अडचणीमुळे पुत्राधिकाऱ्याच्या सिद्धीकरिता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावे लागते, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ नव्हे मानलाच पाहिजे. त्या वाचून जगताची व्यवस्था लागणार नाही. काय करायचं? आपल्याला कोणाची व्यवस्था लावायची आहे? जगताची. काय करे? बरं, ब्रह्मापासून जगत होते का? नाही. ब्रह्म कसं आहे? असंग, निर्विकार. आणखी असंग, निर्विकार. आणखी अक्रिय, अविनाशी, नित्य, अद्वितीय. असंग, निर्विकार, पुन्हा कसा व्यापक आहे, अद्वितीय स्वरूपात आहे. असंग, निर्विकार, व्यापक, अद्वितीय, सद्रूप, चिद्रूप, आनंद स्वरूप. कोणाचं वर्णन आहे? ब्रह्माचे. अशा ब्रह्मापासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही. दगडातून कुठं अंकुर फुटतो का? त्याप्रमाणे आहे का नाही? मग जगात दिसते याची, कारण जगात दिसते याची वाट काय? मग काय करावं लागेल? मग माया मानवी लागेल. माया काय करावी लागेल? मानवी लागेल. असं पुढे वाचा. बरे, माया मानायची ठरली म्हणजे जगतातील बऱ्या वाईट पदार्थाची व बंधमोक्षाची व्यवस्था लागेल. अशी ती सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त, अर्थात त्रिगुणात्मक अशीच मानली पाहिजे. बरं, आता तिला मानायची. तिच्याद्वारा जगताची काय लावायची आहे? संगती. संगती आहे. मग माया कशी मानायची? त्रिगुणात्मक. त्रिगुणात्मक. त्रिगुणात्मक म्हणजे 3 गुणांनी, सत्व, रज, तम या गुणांनी युक्त. अशा प्रकारचे गुण आहे. मग माया 3 गुणात्मक आहे. सत्व, रज, तम. पुढे क्रमाक्रमाने तुम्हाला सांगू. सत्वाचं कार्य कोणतं, रजाचं कार्य कोणतं, तमाचं कार्य कोणतं, क्रमाक्रमाने काय करतो मला सांगू. आता एक दृष्टांत. मायेची व्याप्ती सांगायची आहे, तिचं स्वरूप सांगायचं आहे, तिचं कार्य सांगायचं आहे. क्रमाक्रमाने तिचा कोणाच्या आश्रयावर राहते, कोणाला विषय करते, कोणापासून उत्पन्न होते, हे सगळं कोणाचं वर्णन? मायेचं. बरं का? ब्रह्माच्या वर्णनामध्ये मायेचा संबंधच आहे. माझा ब्रह्म अधिक पुढे मग माया, मग जगताचं स्वरूप. वाचा. परिच्छेद क्रमांक 13 माया कशी मानावी याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, जगताच्या सिद्धीकरिता माया मानली पाहिजे खरे, पण ती परमात्म्याच्या आश्रित न मानता सांख्यमताप्रमाणे स्वतंत्र मानून ती वाटेल तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने जगत उत्पन्न करते. आता ती काय करेल? स्वतंत्र जर मानले तिला, तर ते काय करेल? स्वातंत्र्य दिलं म्हणजे मग ते काय करेल? केव्हाही जगत उत्पन्न करेल. आणि मग पुढे काय होईल? मोक्षाची साधनं काय जाईल? फुकट जाईल ना. नाही का लक्षात? जर माया स्वतंत्र मानली, कोणाच्या आश्रित न मानताना, ब्रह्माच्या मानली, ब्रह्माच्या आश्रित, परमात्म्याच्या आश्रित, कोणाच्या आश्रित न मानता, परमात्म्या आश्रित न मानता स्वतंत्र मानले तर ती कधी काय करेल? जगत निर्माण करेल. जगत काय करेल? उत्पन्न करेल आणि नाश. मग तुम्ही जगत नष्ट करायचं आणि ती पुन्हा काय करेल? तुम्ही नष्ट करत बसा आणि ती काय करत बसेल? धारा कधी काय होणार नाही. अरे बाप, जर माया ब्रह्माच्या अशी जर मानली नाही, काय मानली?
तर ती केव्हाही काय करील, जगत उत्पन्न करेल म्हणून तिला कोणाच्या आश्रित नडली पाहिजे. परमात्म्याच्या. मग तिला स्वातंत्र्याने जगत उत्पन्न करता येते का? ग्रामीण दृष्टांत सांगणं चांगलं नाही, मला सोडून द्या. एकट्याच माणसाला कुठे माचडे बचडे होत असते का? मग कोण म्हणावं लागते? बरं, पुरुषाच्या आश्रित बायला नाही मानलं, मग कधी ती सृष्टी निर्माण करेल का? म्हणून काय केलं पाहिजे? माया कोणाच्या आश्रित मानली पाहिजे? परमात्म्याच्या. परमात्म्याच्या. वाचा. ती वाटेल तेव्हा स्वतःचे सामर्थ्याने जगत उत्पन्न करते वाटेल तेव्हा नाश करते अशी मानली तर काय बिघडेल? तेव्हा स्त्री शिष्य म्हणतो अशी मन तिला स्वतंत्र मानली, जगत उत्पन्न करेल. आणि काय बिघडेल म्हणतात ते पुन्हा पुन्हा जगत. आणि जगत आज बंद आहे. कोण बंद आहे? जगत. वेगवेगळे साधकाला दुःख कोणामुळे होते? जगतामुळे. जगतामुळे. जग म्हणजे उत्पत्ती आणि स्थिती. त्याच्यामध्ये जनजायचे तत्व आहे. जनजायचे म्हणजे उत्पन्न होणे. आणि पुढे काय? गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. जे उत्पन्न होते आणि जाते त्याला जग म्हणायचं. या दोन धातूपासून जग नावाचं नाम तयार होत आहे. आणि पुढे काय होईल? मग उत्पन्न होते आणि त्यात पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. ही परंपरा खंडित होणार नाही. तेव्हा लक्षात होते. म्हणून माया जरी जगत करीत असले तरी तो कोणाच्या आश्रयावर करते? परमात्म्याच्या आश्रयावर. कोणाच्या आश्रयावर? परमात्म्याच्या आश्रयावर. आहे का नाही? एखाद्या आपल्याला चित्र काढायचं असलं, स्वतंत्र चित्र काढता येते. विना आश्रयाशिवाय ते कार्य करू शकत नाही. आणि जर ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करणार, ती मोक्ष साधने व्यर्थ होतील. ती वाटेल तेव्हा काय करेल? तुमची साधना काय जाते? फुकट जाईल ना. साधनाचा काय उपयोग नाही का? एखाद्या मनुष्यातला साबण लावतो, कपडा काय होतो? स्वच्छ होईल. स्वच्छ होतो. पुन्हा घाणीत कपडा बोलवतो, पुन्हा काय लावतो? साबण. मग जरी साबण फुकट गेली ना. काय गेली? कारण एकदा कपडा स्वच्छ झाला, साबणीचा जरी उपयोग झाला तर पुन्हा कुठं? पुन्हा अगदी घाणीत मध्ये सदरा टाकला, पुन्हा काय करावं लागेल? साधन फुकट गेलं ना. काय गेलं? फुकट गेलं. तुमच्या होळीच्या सणात असते ना, ती लोक चांगल्या कपड्यावरती रंग फेकतात. म्हणजे माणसं काय करतात? रंग फेकतात का नाही? मग घरी जाऊन कपडा काय करतात? पुन्हा तिसरा मनुष्य येतो, तो पुन्हा रंग काय करतो? पहिलं साधन काय झालं? फुकट गेलं. साधनं काय जाते? फुकट. कारण मुमुक्षुने प्रयत्नाने एकवार जगताची निवृत्ती केली तरी वाटेल तेव्हा माया जगत पुन्हा उत्पन्न करेलच. शिवाय पुरुषाचे आश्रय वाचून केवळ स्त्रीपासून पुत्रादी कार्य उत्पन्न होत नाहीत, हे प्रत्यक्ष आहे. जर तुला आपण ब्रह्माच्या आश्रित मानलं नाही तर ते जगत उत्पन्न करू शकत नाही. मनुष्य एकटा बरं का परिवार उत्पन्न करतो का? मायासुद्धा बाईसुद्धा परिवार उत्पन्न करते का? मग कोणाच्या आश्रयाने?
ग्रामीण दृष्टांत पुरुषाचे कोणाच्या पुरुष असते म्हणजे मायेचं वर्णन झालं आहे. कोणाचं मायेचं ब्रह्माचं वर्णन मागे होऊन गेलं. पुढे आहे ते मायेचं वर्णन आहे. पुढे वाचा. म्हणून स्वतंत्र माया जगत उत्पन्न करण्यास समर्थ नाही. जगत उत्पत्तीच्या संगतीकरिता जर माया मानवायचीच तर ती परमात्म्याच्या आश्रयावरच मांडली पाहिजे. मग काय करावं? जगात उत्पत्ती करता कोण मानावं लागतं? माया. आहे का नाही? ह्याचे लग्न बिग्न होत असतं तर कशा करता करतात? अरे लग्न करायला ग्रामीण दृष्ट्या सांगू नये न सांगणं बरोबर. मग कशा करता करता ते लेकरू व्हावं म्हणून दुसरं नाही झालं म्हणजे नवसर सगळं करतात. मुख्य प्रधान हेतू कोणता आहे? लेकरू व्हावं म्हणून. नाही झालं म्हणजे दुःख होत असले नवसं करतात. बरं आपलं वारकरी शिक्षण होतं बरे या भानगडीत पडत नाही. पुढे माया परमात्म्याच्या आश्रयावरच मांडली पाहिजे. म्हणजे माये चैतन्याचा आभास येणारच आणि साभास माया मिळून ईश्वर असे नाव ब्रह्मचैतन्यास प्राप्त होते व तो ईश्वर जगतास कारण आहे. तिकडे लांब बसले ऐकायला येत नाही. इकडे यायचे ऐकायला इकडे पुढे सरा चेते ऐकू ना. इकडे या ना. ती का येते म्हणतो जायचं. हे सगळं कशा करता चाललेलं आहे? जगत संगती करतात. माया जगत विचार आहे. जगत विचारा करता हे सगळं चाललेलं आहे मनामध्ये. त्याच्याकरता माया मानावी लागते. माया परमात्म्याच्या आश्रयावरच मांडली पाहिजे. माया चैतन्याचा आभास येणारच. अरे कोणाच्या आश्रयावर? जीवा पुढे आहे तुम्हाला एक मत असं आहे. जीवाश्रित म्हणतात. कोणाच्या आश्रित पुढे मत आहे तुम्हाला. पण वेदांताचं मत कोणाच्या आश्रित आहे? आता झालं ना. अरे कोणाच्या आश्रित आहे? परमात्म्याच्या आश्रित आहे. मग इतका वेळ पाहिजे का? परमात्म्याच्या आश्रित आहे की नाही? म्हणून तर ती काय करते? जगत उत्पन्न करते. नाही तर जगत करते का? नाही. एखादा दाणा असला त्याला अंकुर फुटतो. काय फुटतो? अंकुर फुटतो. मग शेतकरी लोक म्हणजे दाणे कुठे टाकतात? जमिनीत. त्याला अंकुर फुटतो. कोणाच्या आश्रयाने? जमिनीच्या आश्रयाने. म्हणून कुठे नेऊन टाकतात? जमिनीत. शेंगदाणे खात नाही जमिनीत नेऊन टाकतात. काय करायचं? शेंगदाणे काय करत नाही. नातवाला सुद्धा काय करू देत नाही. खाऊ देत नाही. आणि कुठे नेऊन टाकतात? नातवांचा आमचा बाप आम्हाला खाऊ देत नाही. कुठे नेऊन टाकतात? मग कोणाच्या आश्रित आहे दाणे? ते परमात्मा. दाणे कुठे? परमात्मा. जमिनीच्या आश्रय. मग त्याला काय फुटलं? अंकुर फुटतो. नाही का? आपल्याकडं भांड्यातल्या दाण्याला कुठं अंकुर फुटले का? नाही. मग ते कुठे टाकावं लागतं? जमिनीत. तशी माया कोणाच्या आश्रित जगत करते? ब्रह्माच्या आश्रित राहून. स्वतंत्र करू शकते का? नाही. मग कोणाच्या आश्रित? ब्रह्माच्या. म्हणून स्वतंत्र मानता येत नाही. आणि साभास माया मिळून ईश्वर असे नाव ब्रह्मचैतन्यास प्राप्त होते व तो ईश्वर जगतास कारण आहे. हे पहा आता मला पाहिजे निमित्त कारण लागते. नुसताच माती घटाच्या आकाराने होते का? नाही. मग कोण निमित्त? कुलाल. तसं जगत कारणाला कोण पाहिजे? ईश्वर. कोणीतरी त्याचा काय लागत असतो? निमित्त कारण.
करता लागतं. काय लागतं? आहे काय? घटाचा करता कोण आहे? कुलाल म्हणा काय कुंभार तुम्हाला जे म्हणायचं आहे ते. मग तो कुंभार करता आहे कोणाचा? तसं जगताचा करता कोण आहे? जीव आहे का? ईश्वर. आपोआप होते का? मग त्याचा कोणतरी काय असलं पाहिजे. जरी दिसत नसला तरी करता काय केलं पाहिजे? नाही काय? आम्हाला कुंभार तर दिसत नाही, कशावरून मानता? कार्यावर. आम्हाला दिसत नाही याची वाट काय? मेला असेल. मग एक ईश्वर काय केला पाहिजे? आता ईश्वराचं स्वरूप आहे. कोणाचं? ईश्वर. हा ईश्वर म्हणजे कोण? त्या ईश्वराचे स्वरूप चौथ्या तरंगात विस्ताराने सांगितले आहेच. बरं, चौथ्या तरंगामध्ये काय सांगितलेलं? ते होऊन गेला की चौथ्या. आता विसरलो याची वाट काय? पुन्हा चौथ्या तरंगात जरी सांगितलं असलं तरी पण पुन्हा ईश्वराचं काय सांगतात? स्वरूप सांगतात. तरी पण मायेच्या स्वरूपाविषयी जास्त विचार करणे अवश्य आहे. परिच्छेद क्रमांक 14. मायेचे लक्षण व तिची सिद्धी. प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही अनादि व अंतवती असून स्वतःहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. आता माया खरी आहे का खोटी आहे? खोटी. कशावरून? खोटी कशावर? नाही सांग. तिला असत म्हणावी तर प्रतीची राहते. सत म्हणावी तर तिचा काय होतो? बाद होतो. म्हणून असतही म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही. म्हणजे सदा म्हणजे अनिर्वचनीय म्हणजे दोरीवरच्या सर्पाप्रमाणे. तुम्हाला गेला ना चौथ्या तरंगात, दोरीवरचा सर्प कसा आहे? अनिर्वचनीय आहे का? तसंच माया सुद्धा काय आहे? मिथ्या आहे. म्हणजे तिचं कार्य आहे मिथ्या. अरे मायाच मिथ्या आहे, तिचं कार्य काय आहे? मिथ्या आहे की तिचं कार्य? पुढे या मायेलाच अविद्या, ज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. कोणाच्या आश्रित आहे? ब्रह्मचैतन्य. त्याच्या आश्रित कोण? माया. बरं. आणि त्या मायेचा ब्रह्मचैतन्यात काय पडतो? प्रतिबिंब पडते, आभास पडतो. काय पडतो? आता ब्रह्मचैतन्य अधिष्ठान एक माया, त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, तीन मिळून ईश्वर. जीव कसा होतो? अंतकरणादेश चैतन्य, अंतकरण त्याचे पडले प्रतिबिंब बरोबर जीव. कुटस्थाच्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब बरोबर आभास, त्यास जीव असे म्हणतात. काय पाहिजे? तीन सिद्ध पाहिजे. लक्षात ठेवा. अधिष्ठान चैतन्य विसरला ते. अधिष्ठान चैतन्य अधिक बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला कुटस्थाचे प्रतिबिंब, आणि तीन मिळून काय होतं? जीव. आहे काय? बरं, पुढे ते सामान्य चैतन्य मायाचे विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्यास साधक आहे. त्या मायास विरोधी ब्रह्मकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास हा आहे. शुद्ध चैतन्य आश्रित असलेली माया अनादी आहे. आदी म्हणजे उत्पत्ती, मायास उत्पत्ती नाही म्हणून अनादी आहे. पूर्ण विराम जाऊन पूर्ण विराम प्रश्न आहे का नाही? मग काय जायचे? अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, पुढे माया.
आणि मायामध्ये ब्रह्मचैतन्याचा पडलेला प्रतिबिंब 3 म्हणून काय झाला? ईश्वर माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि हा ईश्वर जगाला काय आहे? करता करता कारण आहे. क्रमाने सांगायचे पुढे. तेव्हा शिष्य म्हणतो माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे? बरं त्याची शंका आहे. काय म्हटलं तो? माया उत्पन्न होते असे म्हटले जर काय अडचण आहे? मग कोणापासून म्हणणार? स्वतंत्र स्वतंत्र कुठं उत्पन्न होतं? तेच. अरे स्वतंत्र कुठं उत्पन्न? नाही श्री गुरु म्हणतात नाही का? माया कोणापासून उत्पन्न होते हे सांगा. अनादी अनादी. बरोबर आहे म्हणतात. ती कशी आहे? उत्पत्ती मानली असती तर कोणापासून असा. पण ती काय होत नाही, उत्पन्नच काय होत नाही. म्हणजे जो पदार्थ उत्पन्न होत नाही त्याला अनादी. ब्रह्माला काय म्हणायचं? नाही का? जीव सुद्धा कसा आहे? माया. त्यांचा संबंध 6 पदार्थ अनादी. ब्रह्म माया त्याचा संबंध. जीव ईश्वर आणि भेद. ईश्वर सुद्धा कसा आहे? जीव हे अनादी. जगत मात्र अनादी नाही. जगत कुठं अनादी नाही. ईश्वर उत्पन्न करतो. कोण करतो? ईश्वर. काय करतो? म्हणून त्याचा नाश होतो. जगताचा काय होतो? नाश होतो. तुमच्या अभंगामध्ये आहे ना, एकले न कंठव्याची निर्माण केली म्हणजे उत्पत्ती केली त्यांनी. एक एकटाची असून जगताला काय उत्पत्ती आहे ना. मायेला काय नाही, उत्पत्ती नाही. जगताला उत्पत्ती कशावरून आहे? हे जगत कोण निर्माण केलं आहे? ईश्वर आहे का नाही? जगत कोण निर्माण करतो? जीव का? नाही. परमात्मा. आपोआप होते का? नाही. आपोआप कुठं कटवते का मातीपासून? नाही. मग घटाला उत्पन्न कोण करणारा? परमात्मा. नाही. कुलाल कुंभार. परमात्मा विचार घेता आला. कोणीतरी कुंभार काय केलं पाहिजे? मानला पाहिजे. चाललंय जगत विचार. कोणता विचार? जगत विचार. जीव विचार, जगत विचार, ईश्वर विचार. विचाराच्या कक्षात सदा विचार येतच. जगत जीव परात्मा. आपण को हम कदम जातो. आपण कोण आहोत याचा काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे. नाही तर सगळं आयुष्य जेवणामध्ये घालवलं. संसारातच घालवलं. म्हणजे गाडगे महाराज म्हणायचे इथे येऊन नरदेहाचा उपयोग नाही केला, सगळा संसारच केला. म्हणजे त्याला काय म्हणायचे? तुका म्हणे हे लहानपणी मेला. कशा करता चाललेलं? जगत विचार. जगत विचारा करता. जगत एक कार्य आहे. तिला करता 2 आहेत, ब्रह्म आणि माया. मग कोणा माया कोणा कशी मानायची? ब्रह्माचा प्रश्नच नाही. ती व्यापक स्वरूपात आहे. मग कोणाच्या आश्रयाला माया म्हणायची? ब्रह्माची आहे. मग माया मानली म्हणजे मग त्या मायेमध्ये काय आलं? प्रतिबिंब आलं. मग कोण झाला? ईश्वर. आणि हा ईश्वर जगताचा काय काय उत्पत्ती करता आहे. तेव्हा श्री गुरु म्हणतात कोणापासून उत्पत्ती मानणार? मायेची कोणापासून उत्पत्ती मानणार? ईश्वराची कोणापासून मानणार? जीवाची कोणापासून? होतं ईश्वर कोणापासून उत्पन्न होता? जीव कोणापासून उत्पन्न होता? उत्पत्तीचा विचार करतात. ब्रह्म कोणापासून उत्पन्न होते? उत्पन्न होत असेल तर त्याला ब्रह्म म्हणता येत
ब्रह्मा न जायते म्रियते वा, तुमच्या गीतेमध्ये गेलेला आत्मविचार आलेला आहे गीतेमध्ये. मायेचा पण विचार केलेला आहे. अव्यक्तादीनी भूतानी, व्यक्तमध्ये आणि भारत अव्यक्त निधनाने तत्रा का परिणय हा कोणाचा विचार आहे? मायेचा. मायेचा. पुन्हा उत्पन्न व्हायचं, पुन्हा लय, पुन्हा उत्पन्न. त्याप्रमाणे शरीराच्या बाबतीमध्ये बरोबर आहे. शरीर उत्पन्नही होते, शरीर वाढते, आणि शरीराचा काय होतं? नाशही होतं. तसं ब्रह्म उत्पन्न होत नाही, वाढत नाही, आणि त्याचा काय होत नाही. काही काही पदार्थाचा अग्नीने काय होतं? नाश होतो. न जायते म्रियते वा, अजो नित्य शाश्वत न हन्यते हन्यमाने शरीर. त्याच्यामध्ये पदार्थ आहे ना, अग्निपद आलेला आहे ना. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावनं न शोषयति मारुत. आता काय, आता आपल्याला मायेची उत्पत्ती मानता येत नाही, ईश्वराची उत्पत्ती काय करता येत नाही, ब्रह्माची उत्पत्ती काय करता येत नाही. उत्पत्ती नाही म्हणून पुढे काय नाही, नाश नाही. मग लक्षण कोणावर गेलं? ब्रह्मावर गेलं. मग मायेच्या बाबतीत काय करायचं? अनादी आहे पण शांत आहे. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे माया काय झाली? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंतच माया आहे. अंधार कुठपर्यंत आहे? प्रकाश नाही तोपर्यंत. प्रकाश येत नाही तोपर्यंत. तशी माया कुठपर्यंत आहे? ब्रह्म विचार येत नाही तोपर्यंत. नाचतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत उभय रूपे दृष्टांत तोनेच तत्दर्शी. कारण त्याला हे ना कोणताच त्याला परिच्छेद लागू शकत नाही. ब्रह्माला स्वभावता नाश होते का? दुसरा कोणी नाश करू शकतो का? आलं का? नाही आलं का? लक्षामध्ये 3 प्रकारचे नाश आहे ना. एक स्वभाव नाश, दुसरा परता नाश, आणि तिसरा कोणता? आश्रय नाश. ब्रह्माला कोणी आश्रय आहे का? म्हणून त्याचा काय होत नाही? नाश होत नाही. म्हणून नवीन नाश आहे. हे मायेचा विचार चाललेला आहे. मायेची उत्पत्ती मानता येत नाही. उत्पत्ती नाही म्हणून तिचा नाशही मानता येत नाही. पुढे वाचा. तेव्हा शिष्य म्हणतो, बरे ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर? तेव्हा श्रीगुरु म्हणतात, अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहे. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत याचे स्वरूप सिद्ध होणार नाही. मायाची उत्पत्ती कोणापासून मानणार नाही का? मला ईश्वरापासून. कोणापासून? ईश्वरापासून. जीवापासून. जीव आणि ईश्वरी मायेचं काय कार्य आहे. मुलापासून कुठं बापाची उत्पत्ती होत असते का? नाही. अरे मुलापासून बापाची उत्पत्ती होते का? नाही. हा, बापापासून मुलाची काय होते? उत्पत्ती होते की. मग आता ईश्वरापासून माया झाली असं म्हटलं तर ईश्वरा तिचं काय आहे? कार्य आहे. कार्यापासून कारणाची उत्पत्ती होत, कारणापासून कार्याची काय होते? म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न होत नाही. जीवापासूनही सुद्धा माया काय होत नाही. म्हणून माया कशी आहे? अनादी. म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. तसे म्हटले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. जर ईश्वरापासून माया उत्पन्न होते असं जर म्हटलं तर कोणापासून? पुत्रापासून. पुत्रापासून. कोणाची? पित्याची. काय काय? पुत्रापासून कुठं पित्याची उत्पत्ती होत असते का? नाही. असं तर जगात म्हणजे काही दिसून येत नाही. पुत्रापासून जर पित्याची उत्पत्ती झाली बरं, तर शक्य आहे का या गोष्टी? नाही.
मुलापासून कुठं बापाची उत्पत्ती होते का? आणि बापाची उत्पत्ती होत असेल सगळं नातच बिघडून जाईल ते नाही का? नातं काय होऊन जाईल? बिघडून जाईल. पत्रापासून पित्याची उत्पत्ती मानली तर मुलगा म्हणत बाबा इकडे नमस्कार करा. आणि तुमचा कोण आहे? बाबा नमस्कार करा किंवा शक्य आहे का? म्हणून मायेची उत्पत्ती संभवू शकत हे बा, मायेची उत्पत्ती नाही, जीवाची उत्पत्ती नाही, ईश्वराची उत्पत्ती नाही, दोच्या संबंधाची काही नाही आणि भेदाची सुद्धा काही नाही. असे 6 पदार्थ वेदांतशास्त्राने बरं का स्वरूपदार्थांचं हे सांगितलेलं आहे. असे काय ब्रह्म ईशो विशुद्धाची तथा जीवेशयोर्भिदा षडस्माकम अनादया. ब्रह्मा आणि माया यांचा संबंध 3 झाले. ब्रह्म 1, माया 2, संबंध 3, जीव 4, ईश्वर 5, त्यांचा भेद. हे 6 पदार्थ वेदांतामध्ये अनादी स्वरूपाचे. काय अनादी स्वरूप. अनादी कोणाला म्हणायचं? ज्याचा आरंभ सांगता येत नाही. अंत सांग. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, नरूपमस्य नंतर अश्वत्थमेन असंगशस्त्रेण. म्हटल्याला संसाराला अनादी आहे का? मग त्याला आधी सांगायचं झालं तर त्याचं स्वरूप सांगावं लागतं. तात्पर्य म्हणून माया अनादी स्वरूपाची आहे. त्याच्यात थोडं घ्यायचं. ब्रह्मही अनादी, मायाही कोण आहे? लक्षण कोणावर गेलं? ब्रह्मावर गेलं की दोघांची लक्षणे एक झाली की मग काय करायचं? ब्रह्म हे अनादी अनंत आहे. कोणतं बदलावायचं? अनादी अनंत. त्याचा नाश होऊ शकत नाही. अनंत बदलावायचं. आणि मायेच्या बाबतीमध्ये माया अनादी आहे पण शांत आहे. ब्रह्मज्ञान झालं तर तिचा काय होतो? म्हणून शांत म्हणायचं. काय म्हणायचं? पण माया अनादी शांत आणि ब्रह्म अनादी अनंत. त्याचा कधी नाश होऊ शकत. माया कोटपर्यंत जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही. स्वप्नातला सर्प कोटपर्यंत जागा होत नाही. जागा झाला म्हणजे माझा भीतो का तो? किंवा स्वप्न गोड करतो तो. काय करतो? मग असंच आहे सगळं. मग तात्पर्य कशा करता हे सगळं चाललेलं आहे. मायेचा विचार कशा करता सगळा जगत विचारा करताय. कोणा करता? आपण जे पाहतो त्या जगाचा आपण विचार करीत नाही. फक्त जगतामध्ये राहतो. काही काळपर्यंत घालवतो त्याच्यात. आणि एखाद्या दिवशी राम बोलो भाई, राम हरी हरी. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इत्यभिधीयते तत्क्षेत्रम यच्च यादृष्टे यत्विकारी सचयो यत् प्रभावस्य तत्समाम्ये शृणु. त्याला क्षेत्र का म्हणतात? कसं क्षेत्र आहे नाही का? काय पेकते याच्यामध्ये? हा सगळा विचार गीतेमध्ये 13व्या अध्यायात आहे. त्याचा हे विचारसागरामध्ये सृष्टीचा काय विचार आहे पुढे माझा. अशा रीतीने माया उत्पत्तीरहित आहे म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो म्हणून माया अंतवान आहे. सतासताहून विलक्षण आहे म्हणून मिथ्या आहे. मायेचं काय सांगितलं बघा वाक्य. अशा रीतीने माया उत्पत्तीरहित आहे म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो. माझ्याकडे उत्पत्तीयुक्त आहे. उत्पत्तीरहित उत्पत्ती रहित आहे असा शब्द आहे. तिला उत्पत्ती नाही. जीवसुद्धा तरी काय सुद्धा खरं उत्पत्ती मानलेली आहे पण उत्पत्ती मुळात नाही सुद्धा. मग काय होत असतं?
जीवाला जीवाची उत्पत्ती नाही वाढली तर उत्पत्ती म्हणजे काय? सामान्याचं विशेष होते. याला काय म्हणायचं? सामान्य असतं ना. हे बघ, एखादा कल्पना कराय, लाकडामध्ये अग्नी आहे, कोणता आहे तो? सामान्य स्वरूप. आणि विशेष झाला म्हणजे उत्पत्ती. आगपेटीची काडी अशी घातली म्हणजे विशेष. त्याची काय झाली? उत्पत्ती झाली. पण उत्पत्तीच्या पूर्वी सामान्य लागते. काय लागते? तर मला विचारला होता का प्रश्न? अनादि वृक्षन्याय विचारला होता. मग काय लिहिलं तुम्ही? ज्याप्रमाणे बीज अगोदर आहे की वृक्ष अगोदर आहे हे कोणीही सांगू शकत नाही, तर ते अनादि आहे. त्याप्रमाणे पूर्वपक्ष मांडला होता की हे जगताच्या संस्कार मांडला पाहिजे. मग तो प्रथम संस्कार आला कुठून? तर तेव्हा सिद्धांतमध्ये म्हणले होते की अनादि आहे. या जगताची उत्पत्ती कोणीही सांगू शकत नाही, वृक्ष बीज नाही प्रमाणे. अगोदर सामान्य रूप काय केलं पाहिजे? मांडलं पाहिजे. काय करे अगोदर मग त्याचा प्रश्न उत्पन्न होतो. कोणता प्रश्न उत्पन्न होतो? बीज अगोदर का वृक्ष अगोदर? हे कशाकरता सांगितलं? अरे बीज अगोदर का वृक्ष अगोदर? अनादि. अनादि आहे. त्याचा आरंभ सांगता येत नाही. बीज अगोदर आहे असं म्हटलं तर झाडाशिवाय बोलायला बीज येत नाही. बरं झाड अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय वृक्ष नाही. मग अगोदर आहे तरी मग काय सांगायचं? अनादि. आता बीज वृक्ष न्याय. आणखी काय विचारलं होतं तुम्हाला? अजून प्राप्तीची प्राप्ती. प्राप्तीची प्राप्ती मला 1000 वेळा सांगितलं. प्राप्ती लेखणी काय आहे? नाही पण भ्रांती मध्यंतरी भ्रम झाल्यामुळे प्राप्तीच्या प्राप्तीच्यावर होऊ शकतो. प्रारंभ कसा करणार? पूर्वपक्ष म्हटला होता की तुमच्या मोक्ष स्वरूपामध्ये 2 अंश आहे, परमानंद प्राप्ती आणि संसार दुःखाची निवृत्ती. तर इतकं सांगण्याचं काय? आणि मोक्ष हा नित्य प्राप्त आहे. आणि तेव्हा तुम्ही कसे म्हणू शकता की प्राप्ताची प्राप्ती कशी संभव आहे? तेव्हा सिद्धांतमती म्हणतात की मध्यंतरी भ्रांतीचा भ्रम झाल्यामुळे प्राप्ताची प्राप्ती भ्रांती झाल्यामुळे प्राप्ताची प्राप्ती होऊ शकते का? त्यासाठी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा कारकून लिखाण काम करीत आहे आणि त्यांनी ती लेखणी आपल्या कानावरती ठेवली आणि ती लेख विसरला आणि तिकडे शोधू लागला. तेव्हा एक त्रस्त व्यक्ती आला आणि त्यांनी त्याला त्या लेखणीची आठवण करून दिली आहे की ती लेखणी तुझ्या जवळच आहे. तेव्हा त्याला ती लेखणी सापडल्याचा आनंद होतो. ती लेखणी कुठे हरवली नसून त्याच्याजवळच होती. तेव्हा प्राप्तीचा व्यवहार घडू शकतो व्यवहारामध्ये. थोडक्यात उत्तरच आहे. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं असं आत्मा या जीवाचं काय स्वरूप आहे. आलं का लक्षात आहे? आत्मा या जीवाचं काय प्राप्तच आहे. काय मग त्याची प्राप्ती कशी? त्याला विसर पडलेला आहे. काय पडलेलं आहे? मग शास्त्र काय करते? भ्रम काय करते? निवृत्त करते. लेखणीचं उदाहरण दिलं नाही तरी चालते. म्हणून आत्मा हे जीवाचं किम स्वरूप आहे? आनंद स्वरूपच आहे. अप्राप्त आहे का प्राप्त आहे? प्राप्त आहे. मला प्राप्ताची प्राप्ती कशी? तर त्याचा काय पडलेला आहे? बरं का? आठव झालं की पुन्हा काय आहेच की म्हणून प्राप्ताची प्राप्ती काय होते? संभव शकते. हेच थोडक्यात उत्तर बोलले. थोडक्यात काय विचार मोक्ष भावरूप कसा आहे? मग सांगा की कसा भावरूप मोक्ष कसा आहे? सांगा की. सांगा की. बरं तुम्हाला कोणी विचारलं म्हणलं विचार सागर ऐकला. मग भावारूप मोक्ष नसून केवळ काय आहे?
सांगता आलं पाहिजे मग. जगनिवृत्ती अभावरूप झाली आणि परमानंद प्राप्ती भावरूप झाली आणि भाव अभावरूप हे दोन गुण हे एका ठिकाणी राहू शकत संभवत नाहीत. मग तुमचं हे जे काही प्रयोजन आहे हे सिद्ध होत नाही. मग ते उत्तर सिद्धांती सांगतात की मध्यस्थ पदार्थाचे थांब केलंय का जरा बरं, थोडक्यातच तरच आहे. अधिष्ठान ज्ञानाशिवाय अध्यस्त ज्ञान होऊ शकत नाही. हे पहा, भावारूप म्हणजे नसणे सकल आणि दुःखाची निवृत्ती, अभावरूप प्राप्ती, ब्रह्माची. प्राप्ती, मग काय मोक्ष कसा झाला. भावरूप. आता आपला सिद्धांत काय, आपल्याला तर सिद्धांत बोधना करायचा आहे. भावरूप आहे, अभावरूप नाही. भावरूप आहे. मग आता काय करायचं सांगायचं आहे. अभावरूप आहे ना कोण. मोक्ष हे बघ, दुःख हे कसं आहे अभावरूप, आणि प्राप्ती हे कशी आहे भावरूप. आता आपल्याला सांगायचं की अभावरूप नसून काय आहे. भावरूपच आहे. मग दुःख हे कसं आहे अध्यस्त आहे. काय अध्यस्त, अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो. अधिष्ठान म्हणून मोक्ष भावारूप नसून काय आहे केवळ भावरूप आहे. असं म्हणतात. दुःख हे कसं आहे अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने अधिष्ठानाने काय होते होत असते. निवृत्ती होते. मला भावरूप आहे का भावरूपच आहे. भावरूप, केवळ भावरूप, म्हणून मोक्ष भावरूप नसून काय केवळ भावरूप आहे. आणखी काय होतं विचारा की. जीव कोणत्या अंशामध्ये स्वतंत्र आहे. हं? जीव कोणत्या अंशामध्ये स्वतंत्र आहे. कोणत्या अंशामध्ये जोडलेलं की 2 अंश असतात. दिवस आहे का जीवाच्या ठिकाणी 2 अंश, एक शुभ आणि एक अशुभ. मग शुभ या याच्यामध्ये काय तो स्वतंत्र आहे. स्वतंत्र कर्म करण्यामध्ये अन्यायाला का काय चोरी करायची का न करायची याच्यामध्ये विचारावं लागते का स्वातंत्र्य आहे. स्वतंत्र आहे. कर्म करण्यामध्ये काय आहे स्वतंत्र आहे. आणि प्रारब्धात परतंत्र आहे. मग हेच उत्तर आहे. प्रारब्धामध्ये काय प्रारब्ध भोगूनच संपावं लागते. तिथं चालत नसते. मग प्रयत्न करण्यामध्ये जीव काय आहे स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे. भोगण्यामध्ये परतंत्र आहे. हेच उत्तर आहे. मग प्रारब्धामध्ये काय आहे परतंत्र, परतंत्र परतंत्र. भोगूनच काय करायचं संपावं लागतं. आहे का. कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये याच्यात स्वतंत्र. शुभ वासना आणि अशुभ अशुभ वासनाचा काय करायचं नाश करा. आणि शुभ वासना काय करायची वाढवायची. हेच उत्तर आहे. संपलं. पुढे अजून काही विचारलं. अध्यासाची व्याख्या सांगून अध्यासाकरिता दोषत्रय कसे कारण नाही हे सांगा. काल ते सांगितलं होतं. हो. दोष तर कोणते अरे 3 दोष कोणते. प्रमाता, प्रमेय आणि प्रमेय हे दोषत्रय नाही. नाही. प्रमात्याच्या ठिकाणी अरे प्रमाता आणि प्रमाण आणि प्रमेय दोषत्रय आहे का. लोभ भयादी पित्त मलादी सादृश्य दोष. सादृश्य पुढे लोभ भयादी लोभ भयादी पुढे पित्त मलादी हे दोष आहे. याला दोष. पराता प्रमाता आणि प्रमाण हे काय नाही सिद्ध नाही, सिद्धीच नाही. आता सादृश्य दोष कसा नाही. एक उदाहरण द्यायचं अन्याय तुमच्या आकाशाची आत्म्यावरती बंधाचा काय होतो नाही ना लक्षात. आत्म्यावरती बंधाचा काय होतो ऐकून जागे. हे काय विषय आहे ना हे तत्वज्ञान आहे. काय इथं गोष्ट बिष्ट काही नाही. इथं राम मनात जात नाही सीता सोडून कोणी
नाही का भगवान श्रीकृष्ण कुठे द्वारकेत जात नाही, रुक्मिणीला काय देत नाही, मग लोकांचं याचे पाहतात आहे तत्वज्ञान आहे काय तत्वज्ञान याची आवड एकाएकी उत्पन्न होत मग पुढे कालांतराने होते. काय अभंग सोडवायचे असले, गणित सोडवायचे असलं, अर्थ लिहायचे असले, मग त्याचा विचार असतो. त्याच्याकरता हे आहे चालला. तीन दोष कसे कारणीभूत नाहीत. हे पहा, आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास अभ्यास होतो. आत्मा किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप चिद्रूप आहे. चिद्रूप. बंध, अरे बंध कसा आहे? हे जड स्वरूप जड आहे. स्वरूप आहे. काय 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 बरं, बंध कुठं आहे? बाहेर आहे. आत्मा आता आहे सादृश्य आहे का? नाही. मग सादृश्य दोष वाचून आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास अध्यास होतो. दुसरा दृष्टांत, व संन्यासी या मंत्रित यांनाही सुद्धा सर्पाची काय होते? अध्यास होतो. अध्यास होतो. होते का नाही? भय नसताना सुद्धा काय अध्यास होतं? होतो. म्हणजे दोषात्रय नसताना देखील काय होऊ शकतो? अध्यास होऊ शकतो. आणि सर्वांमध्ये आकाशाचा दृष्टांत. आकाशाच्या ठिकाणी निळेपणा दिसतो की नाही? हो. मग सगळ्याच्या डोळ्यात दोष आहे का? नाही. मग कोणताही दोष नसताना सुद्धा आकाशाच्या ठिकाणी निळेपणाचे काय ते? प्रतीती येते. म्हणून दोषात्रय हे अध्यासाला कारण नाही. असं कशाला कारणीभूत नाही? दोष असले तरी सुद्धा अभ्यास होतो आणि नसले तरी सुद्धा काय होतो? अभ्यास होतो. दोषात्राचा काही संबंध नाही. हे पहा, आकाशाच्या ठिकाणी सगळ्या यच्छयावत माणसाला निळेपणाचा काय होतो? अभ्यास होतो. सगळ्याच्याच डोळ्यात दोष आहे का? नाही. एखाद्याच्या डोळ्यामध्ये असतो त्याला शंख कसा दिसतो? पिवळा. सर्वांना शंख पिवळा दिसतो का? ज्याला दोष असेल त्याला. ज्याला दोष आहे. तिचं बरोबर आहे, मान्य आहे. म्हणून दोषात्रय अभ्यासाला काय नाही, कारण नाही. कारण नाही. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे सुद्धा अभ्यासाला काय नाही, कारण नाही. मग कारण कोण आहे? फक्त संस्कार. संस्कार हे अभ्यासाला काय आहे? पुढे गुरुचे लक्षण सांगून शिष्याविषयी कर्तव्य लिहा. इतका सोपा आहे की तुम्हीच सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांना. संचित व प्रारब्ध फरक स्पष्ट करा. काय नाही. सांगा की काय विचारायचं? श्री गुरूंचे लक्ष. काय गुरुचं लक्षण आहे ना. सगळे गुरुचेच लक्षण आहे. कोणाचे? श्री गुरूंचे. जेवढे तुमच्या स्थितप्रज्ञाची लक्षण आहे ना ती सगळे कोणाचे आहे? गुरूंचे. गुणातीताचे लक्षण आहे सगळे गुरुचे लक्षण. आणि भक्ताचे लक्षण आहे ते कोणाचे? गुरुचेच लक्षण आहे सगळे. हो हो, गुरूंचे. आहे का नाही? त्याच्यात सगळं सांगत बसण्यापेक्षा आपलं थोडक्यामध्ये लक्षण सांगायचं. मग नाही कृपाळ, सगळ्या जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कलो, सगळं जीवांचा ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा तस्मात् गुरुं प्रपद्येत कार्य जिज्ञासु श्रेयमत्तम शब्दे परेजनिष्ठ ब्रह्मण्योपश्रमाचरण. मग गुरुच्या लक्षणामध्ये मुख्य लक्षण कोणतं आहे? ब्रह्मनिष्ठ आहे. ब्रह्माष्टनिष्ठाने केवळ काम भात नाही. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्र. आपले हे कृपाळू पद असेल अथवा सांगता येत हो घातलेलं आहे, पण दोनच पद आहे खरे. तद्विद्धी उपदेक्षन्ति ज्ञान सत्वदर्शिना
उपदेश शांती ते ज्ञान. पुढे ज्ञानी नसता तो दर्शन ज्ञानीला म्हणजे श्रोत्रिय श्रोत्री आणि तत्वदर्शिना म्हणजे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ. दोनच पद आहे. किती? दोन. जो कृपाळू असतोय धरून चला. आपण सुद्धा कृपाळू आहोत की म्हणून काय ब्रह्मनिष्ठ हो का? अरे कोणाला भूक लागली तर शेंगदाणे देतो का नाही? मग कृपाळू हो का मग का ब्रह्मनिष्ठ हो का? हे दोनच पद आहे महत्वाची. कृपाळू पद्धत घातलेला ठेवायचा. पुढे आणखी भजन असेल ना समजा म्हटलं भजन संचित प्रारब्ध फरक स्पष्ट करा. सांगा की प्रारब्ध कशाला म्हणा. आणि अनादी कालापासून अनंत मनुष्यांमाच जो कर्माचा साठ आहे त्यास तुझे कर्म फलभोगास प्रारंभ झाले नाही त्यास संचय असे म्हणतात. संचित त्या संचयास संचित असे सावकार सांगा. त्या संचयास संचित असे सांग म्हटलं हसू नको. त्या संचयास संचित असे म्हणतात. आणि त्या संचितामधून जे कर्म फलभोगास प्रारंभ झाले त्यास प्रारब्ध असे म्हणतात. त्याला कोणतं कर्म म्हणायला? ते भोगूनच काय करावं लागतं? संपावं लागतं. काय काय क्रियमान हल्लेच्या शरीरामध्ये जे कर्म करत आहोत त्या क्रियामान असे म्हणतात. त्याला क्रियमान बापाचा संचित पुढे नाही संचित प्रारब्ध आणि क्रियामान कर्माचे प्रकार. बरोबर आहे. मला तुमचा चांगला पेपर गेलेला आहे. प्रश्न नाही. भरपूर मार्क मिळाले. आता पुढचा अभ्यास जरा झपाट्याने काय केला पाहिजे? केला पाहिजे. सांगायला सांगायला काय पाहिजे? करणारच आहे तुम्ही. थांबे तिथे निज मनु मुकुर